स्वागत म्हणजे संस्कारांचे लेणे आणि स्वागत म्हणजे मान सन्मान देणे। श्रद्धेचे आसन स्नेहाची सुमनं, श्रद्धेचे आसन स्नेहाची सुमनं, आपल्या स्वागतासाठी आतुर झाली 10वी क ची मनं। अभ्यासात जास्त लक्ष असायचं नाही, ते पण नाहीये, ते ॲव्हरेज अभ्यास वगैरे असं काही नाहीये। आपल्याला पाठवले शाळेत म्हणून यायचो जबरदस्ती। हां, आणि आता मी सध्या भारती विद्यापीठमध्ये खारघरला तिथे आहे, प्रोफेसर म्हणून आहे। म्हणजे चुकून आलेलो आहे, कंपनीमध्ये होतो पण ते चुकून मला तिथे यायला लागलं। पण आता गेली 14 वर्ष मी तिथेच टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे। काहीच झालं नाही। आणि ही जी पोरं, जी आमची पेजारी सगळी पोरं आहेत, सगळी मुली असू दे मुलं असू दे, सगळी गरीब परिस्थितीतून वाढलेली पोरं, पण ह्यांचे डबे खाऊन आम्ही एकमेकाचे मोठे झालो। भाकऱ्या कोलब्या खाऊन मी आज आयुष्यात मरीन, पण ही गोष्ट विसरू शकत नाही। सगळ्यांचा म्हणजे अतिशय प्रेमळ अशी मी सांगते की पुढल्या जन्मीत पण मला हीच वर्ग आणि हेच मुलं आणि हेच मुली भेटू दे, ही माझी अपेक्षा आहे। जो तो आपापला करिअर बनवत होते, मित्रमैत्रिणींकडे द्यायला वेळ नव्हता। एक्झॅक्ट मला पण नव्हता। थोडं इंग्लिश माझं कच्चं आहे, कारण काय अभ्यास केला नाही। अभ्यास केला नाही, अभ्यासामध्ये इंटरेस्टच नव्हता पहिली गोष्ट। तुझ्या पुढे कोण हुशार मुलगी होती का? बाहेरचं नेचर बघायला जास्त आवडायचं, त्यामुळे खिडकीजवळ बसायचो आम्ही। त्यात आदर्श, मेहबूब पहिला प्रेड झाला की वर्गाच्या बाहेर असायचो आम्ही। कधी कधी तर वर्गाच्या बाहेर असून सुद्धा आमची हजेरी लागायची वर्गामध्ये। पण तेव्हा शिकलो असतो तर आता कुठल्या तरी चांगल्या पदावर असतो। असो, जे काही आता आहोत त्यात आम्ही सुखी समाधानी आहोत। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी फोनाडकरमध्ये। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, आणि स्पेशल का आहे ते तुम्ही पाठच्या बॅनरवरून समजून गेला असाल। गेट टुगेदर, आपला गेट टुगेदर। तब्बल शाळा सोडून आता झालेले 24 वर्ष, आणि 24 वर्षानंतर सर्व एकत्र आलेले आहेत। आणि ते मित्र मैत्रिणी ते आता बरे सगळे तर अजून आलेत नाही, पण जे जे आलेत ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, ही सर्व फॅमिली आमची आता शाळा सोडून 28 वर्ष झालेली आहे। सॉरी मित्रांनो, 24 वर्ष, मी 4 वर्ष वाढवले त्याबद्दल क्षमस्व आहे माझा। 24 वर्ष झालेले आहेत, आणि 24 वर्षानंतर पहिल्यांदा हे सर्व मित्र एकत्र येणार होतो आम्ही। त्यामुळे आजचा ब्लॉग माझ्यासाठी तर एकदम खूप स्पेशल आहे। तर आता मी तुमची सर्वांची ओळख करून देतो सर्वांची आता। तर मित्रांनो, परत एकदा ओळख करून देतो। ज्योती, सीमा, आपला प्रफुल्ल पाटील, रुपेश माली, स्वप्नील पाटील, दादाभाई, परत आपला सुमित, त्याला तुम्ही पहिल्या ब्लॉक मध्ये बघितलाच आहेत, निलेश, इकडे जितू, हेमंत, इकडे आदर्श विद्यार्थी आहे एक नंबर, चक्रपाणी आहे, मकुन आहे, हर्षल आहे, वैभव, आशिष तिवरे, अमित पाटील आणि योगेश गायकवाड, नाईट रायडर। तर हा सर्वात लांब राहतो, कारण तो राहतो महाड, पहिला पंचगणीला होता ना, वाईमध्ये। तेवढ्या लांबून हा पोयनाडला आलेला आहे, योगेश गायकवाड। म्हणजे आज आता बहुतेक मित्र येतील, आता जो येईल तसा तुम्हाला दाखवीन या व्हिडिओमध्ये। आणि आजची व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, का ते तुम्हाला माहिती आहे, कारण तब्बल 24 वर्षानंतर सर्व आम्ही एकत्र आलो आहोत। तर आज काय जे व्हिडिओमध्ये काय मजा मस्ती धमाल होईल ते तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला भेटेल। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा। त्याला भेटूया आता सर्व फ्रेंड आल्याच्या नंतर। आता आपण आलो आहोत बिल्डिंगच्या खाली। तर इथे आलेली आहे आपली मैत्रीण सुजाता। काही कारणास्तव ती 3 मजले चढून वरती येऊ शकत नाही, त्यामुळे आपण सर्व खाली येऊन सुजाताला भेटलो आहोत। आणि तिच्यासोबत आलेली आहे अचिता। आणि तसाच मित्रांनो, हा आपला आणखी एक मित्र भावेश पाटील। तर इकडे आता सकाळचा नाश्त्याचा प्रोग्राम बोलता, हा खाऊन घ्या। सर्वजण लांबचा प्रवास करून आलेले आहेत आणि त्यामुळे ते दमले आहेत सर्व, आणि आता वडापाव खाऊन त्यांची पेटपूजा करून घेत आहेत सगळे। सर्व लांबचे प्रवास करून आले, दमलेले आहेत सर्व। वडापाव खाऊन घ्या प्रत्येकाने।
हे सर्वांनी खाऊन घ्या, लाजू नका कोणी. सरळ लाजू नका, पोटभर खाऊन घ्या. इथे जमलेल्या सगळ्यांचं सुस्वागत. सर्वप्रथम आपण सरस्वतीचं पूजन करूया. त्यासाठी मी आशिका, पौर्णिमा आणि सीमा या तिघींना बोलवते, कारण आज संध्याकाळी आहे. सरस्वती पूजन करून घेऊन त्यानंतर प्रार्थना आणि राष्ट्रगीत घेऊ आणि मग आपल्या कार्यक्रम. शांत बसले असते ना तर आपण 10वी वाला पण हरवलं असतं. एवढा रिझल्ट चांगला आला असता आपला. ह्या गोष्टी 10वी वाला पण. तर मित्रांनो, सर्वात प्रथम सरस्वतीच्या फोटोची आपण पूजा करून या आपल्या शुभ कार्याला सुरुवात करणार आहोत. सीमाच्या हस्ते त्याचं पूजन करून घेतोय आपण. प्रार्थना घेऊया सगळं. हा घ्या घ्या. प्रार्थना घेऊया आणि मग राष्ट्रगीत घेऊया. हा कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्तामृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांशुत शंकर प्रभुती देवे सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष साड्या पहा. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय. म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे संस्कारांचे लेणे आणि स्वागत म्हणजे मान सन्मान देणे. श्रद्धेचे आसन स्नेहाची सुमनं, श्रद्धेचे आसन स्नेहाची सुमनं आपल्या स्वागतासाठी आतुर झाली 10वी क ची मनं. जिचं नाव जरी समोर घेतलं तरी आपल्यासमोर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती. आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. या उक्तीनुसारच आपल्या या शाळेतील शिक्षकांनी व शाळेने आपल्याला घडवले. आज हा प्रवास बघता बघता 24 वर्षांचा झाला. हा काळ 24 वर्ष म्हणजे खूप मोठा असला तरी कुठे ना कुठे शाळेची आणि आपल्या मित्रांची आठवण मात्र येत होती. पण त्या आठवणीला कधी असा बाण तुटला नाही की त्यांना फोन करावं, भेटावं. पण ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या त्या केवळ व्हॉट्सअप आणि फेसबुक या माध्यमातून. या माध्यमानेच ह्या आमच्या मित्रांना एकत्र जोडलं. प्रत्येक जण आयुष्याच्या वळणावर कुठे ना कुठे स्थिर स्थावर झाले, आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाले. त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी व बाळपणीची मैत्री कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी आजचा हा थाट हा केला आहे खास 10वी क ने. धन्यवाद. यापुढची सूत्र मी अमित पाटील याच्याकडे देत आहे. हो. नमस्कार, मी अमित पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कारण की ही खूपच म्हणजे महत्त्वाचा क्षण आहे आपल्यासाठी. आपण बऱ्याच वर्षांनी भेटतो, त्यामुळे मला खूप भारी वाटतंय की आपण एवढे सगळे आपण वर्ग मित्र आणि मैत्रीण आपण एकत्र भेटतो. त्यामुळे खूपच सगळ्यांचं धन्यवादही करतो सगळ्यांना. इथे प्रत्येक जण जो आला आहे तो कुठे ना कुठे काहीतरी आपली मार्ग शोधलेला आहे, त्यांनी कुठे ना कुठेतरी आपला एक रुळलेला आहे. तर त्याचं
एक निमित्त म्हणून प्रत्येकाने इथे येऊन आपल्याबद्दल थोडी माहिती द्यायची आहे. प्रत्येकाचं नाव, तो सध्या काय करतो, आणि एखादी शाळेतली जी आठवण असेल तर त्यांनी ती आवर्जून सांगावी असं मला वाटतं. सर्वांचं नमस्कार. नमस्कार. या प्रणित पाटील आलेलं आहे, स्वागत आहे. ए खिडकीवाले तुम्ही जरा आदर्श, हे बघ आदर्श जितू खिडकी जवळचे होते, खिडकी मेंबर म्हणून ते तिकडे बसलेत. पहिला बेंच आमचा दोघींचा, तुम्ही सचिता, नंतर चंदा पौर्णिमा, ममता इकडच्या बाजूला, मॉनिटर आचिता होती. द्यायचंच आहे त्यांना, पेन दे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आपल्या गेट टुगेदर संमेलनामध्ये. सगळ्यांचं टाळ्यांनी सुस्वागतम. ओके. आणि जे आपले वेळात वेळ काढून आलेले आपले सगळे वर्ग, मित्र आणि मैत्रिणी, खास करून महिला, खास करून सगळे पुरुष मंडळ जे काय आलेले आपल्या वेळात वेळ काढून आलेले आहेत खास आपल्या गेट टुगेदर साठी. मैत्रिणी बोल, मित्र मैत्रिणी बोल, पुरुष आणि महिला नको बोलू. मित्र मैत्रिणी नाही नाही, आता इथं पुरुष बिरुष कोण नाही. ओके, वर्ग मित्र मैत्रिणी तेच बोल. हा, ते पण बोललोय. वय नको वाढवू. आज 24 वर्ष झालेत बऱ्यापैकी, तर आपण जवळपास 40च्या एज मध्ये आलेलो आहे, पण तरी पण आपण बऱ्यापैकी फिट दिसत आहेत सगळे. याचा मला आनंद आहे की सगळेजण आलेले आहेत आणि सर्वजण व्यवस्थित दिसत आहेत, हेल्दी हेल्दी. ओके. तर आपला कार्यक्रम जसं की आपण थोड्या वेळापूर्वी स्टार्ट केलेला आहे आणि तरी पण आपण काही मान्यवर यायचे होते, त्याच्यासाठी आपण थांबलेलो, त्यामुळे थोडा वेळ झाला. ठीक आहे. तर इथे आपला कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल की प्रत्येकाचा काही ना काहीतरी अनुभव आहेच आपल्या शाळेबद्दल, आपल्या या प्रवासाबद्दल. 2001 ते 2024 पर्यंतचा हा खूप मोठा प्रवास गॅप आहे. तर प्रत्येकाने काही ना काहीतरी आपल्या फॅमिलीसाठी काही ना काहीतरी योगदान केलेलं असेल. आपल्या शाळेमधले जे काय आठवणी असतील त्या येऊन थोड्याशा इथे शेअर करायच्या आहेत. त्यामुळे काय होतं की आपले एकमेकांना जे आहे ते कम्युनिकेशन हे वाढवायचं आपल्याला. आपले जे हां, तर असं असेल की त्यांनी पुढे येऊन त्याचं स्वतःचं नाव सांगायचं आहे, आपण काय करतोय ते सांगायचं आहे, आणि शाळेबद्दलची आठवण. ह्या अशा 3 गोष्टी. तुम्ही तुमचा वेळ घ्यायचा आहे, तुम्हाला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोला, कारण की हा वेळ हा आपलाच आहे. तर मी एक एक नाव घेतो, प्रत्येकाने यावं. तर मी माझ्या कॉलेजबद्दल आठवणी. मी आता सध्या पनवेलमध्ये असतो. मी अमित मधुकर पाटील, लेबी, खूपच जवळ माझं गाव आहे. आणि येताना आम्ही सायकलनी वगैरे यायचो. 10वीची एक वेगळीच गोष्ट आहे की मी एक म्हणजे क्लासला कुठे अलिबागला, शाळेमध्ये पेझारीला, त्यामुळे माझी खूपच धावपळ व्हायची. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये खूप प्रार्थनेच्या वेळी मी असायचो तिथे. बऱ्यापैकी माझे खूपच असे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांशी चांगलं असायचं बोलणं. कधी कोणाशी वादविवाद असे झालेच नसतील माझ्या माहितीप्रमाणे. नाही कोणाशीच बोलणंच कमी असायचं माझं. अभ्यासात जास्त लक्ष असायचं. नाही, ते पण नाहीये, ते ॲव्हरेज. अभ्यास वगैरे असं काही नाहीये. आपल्याला पाठवले शाळेत म्हणून यायचो, जबरदस्ती. आणि आता मी सध्या भारती विद्यापीठमध्ये खारघरला तिथे आहे, प्रोफेसर म्हणून आहे. म्हणजे चुकून आलेलो आहे, कंपनीमध्ये होतो पण ते चुकून मला तिथे यायला लागलं. पण आता गेली 14 वर्ष मी तिथेच टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे आणि ठीक आहे, चाललं व्यवस्थित. आणि शाळेबद्दल बोलायचं झालं तर शाळेबद्दलच्या आठवणी म्हणजे खूपच एक असं सांगता येणार नाही. पण त्याच्याबद्दल काय बोलायचं की मी असं काय ठरवलेलं नव्हतं, लास्टला बोलायचं असं मला वाटलेलं. पण खूपच छान की जे आपले क्लास टीचर होते बहुरूपी सर, म्हणजे खूपच, म्हणजे त्यांना मी विसरू शकत नाही. आपल्या गीता मॅडम असतील, साधना मॅडम असतील, आपले मेन खास करून जे विज्ञान 2 आपण शिकलो ज्यांच्याकडून, मन्नूर सर. मला नाव ते माहीत नव्हतं, मी विसरलेलो. बाकी दुसरं नाव माहीत आहे, जे सगळ्यांनाच माहीत आहे. नाही, मी काय चेष्टा नाही करत आहे, पण मार खाल्लेला आहे आपण. असं मार संगीतमध्ये असेल किंवा आपण क्लासमध्ये बाहेर उभं राहिलो असेल तर ह्या गोष्टी पण माझ्याकडून पण झालेल्या आहेत. म्हणजे मला पण झालेल्या आहेत, मी पण या उपभोगलेल्या आहेत.
आठवण म्हणजे आपण एक ट्रिप काढलेली, म्हणजे आपली 9वीला असताना आपण शाळेच्या एका पिकनिकला गेलेलो, 9वीलाच आय थिंक, रायगडला. तर तिथे पण छान अनुभव आलेला की आपण तिथे एकत्र आलेलो. सकाळी लवकर यायचं होतं आपल्याला इथे. माझ्या बरेचशा अशा पिकनिक ज्या आहेत त्या मला घरच्यांनी लेट सोडण्यामुळे मला कधी पिकनिक करता आली नव्हती, पण ती एक होती पिकनिक जी मी केलेली आहे. आणि अजून बरंच काय बोलायचं, पण मी जसं आठवेल तसं नंतर बोलेन. धन्यवाद. तर आता मी एक नाव घेतो, प्रत्येकाचं एक एक शॉर्टमध्ये नाव घेतो, त्यांनी यायचं, त्यांनी आपल्याबद्दल सांगायचं थोडंसं, आपण काय करतो आणि आपल्या शाळेच्या थोड्या आठवणी. तुझे चल असं येतल निघ चल. प्रणिती सुरुवात होती आता. आता बघ येण्यामध्ये तुम्ही सर्वात लास्ट केला, तुझ्यापासून सुरुवात पहिली करूया आता. चल निघ, लोक लाजू नको. बरं ठीक आहे. वैभव, जाऊ त्याला वैभव येतोय. मिस्टर वैभव आपल्याबद्दल सांगणार आहे. हा मान सर्वांना भेटणार आहे इथे येण्याचा आणि हा मान सगळ्यांनाच सगळ्यांनाच आहे. पहिल्यांदा तर इथं जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणींचे स्वागत. पाणीदारे. माझं नाव वैभव अनंत पाटील. मी आता कोण विसरला असेल तर सांगते. ठाणे इथे रबाळेमध्ये आहे, कोचिंग कंपनी आहे, HR मॅनेजर म्हणून काम करतो तिथे. शाळेतल्या आठवणी बऱ्याच आहेत. शाळेतल्या आठवणीपेक्षा पहिलं तर मी इथे जे काम केलेलं आहे आता जे गेट टुगेदर साठी आपल्याला ज्यांनी हेल्प केलेले त्यांच्याबद्दल थोडंसं बोलू. पहिला सचिन, प्रफुल्ल, आशिष, चक्रपाणी हे कंटिन्यू इथे त्यांचं काम करून मुकून नये, म्हणजे नावं येतील एवढी कमीच आहे, पण त्यांचं काम करून त्यांनी इथे हे सर्व सजावटीचं पासून सगळे रात्रंदिवस एक केलेले आहे त्यांनी त्यासाठी. हा पूर्ण शाळेतली आठवण म्हणजे आता काय रॉबर्ट सरांबद्दल बोलायला लागेल पहिला तर. आणि स्वतःच्या फॅमिली बद्दल जर सांगितलं तर बरं होईल. प्रत्येकाने सांगायला हवंय की, आणि मुलींनी पण आपल्या मिस्टरांबद्दल सांगायचं, आपल्याला मुलं किती आहेत ते सांगायचं. हा हा बोलते ना मी, एकच बायको सध्या, एक मुलगी, सगळ्यांना मुलगा आताच झाला 1 वर्ष अजून, आता ऑक्टोबरला होईल. ओके, हा या सर्वांना एकुलती एक सख्खी बायको. हा अरे बघू माईक देऊ, माईक देऊन ठेव. हा अजून एक दिवस आपल्याकडे नवीन शिक्षक जॉईन झालेले, मला वाटते हा तुमच्या गावातले होते, देवलांग गावातले होते. त्यांची इंट्रोडक्शन चालू होतं की मी हे करतोय ते करतोय. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की बरंच काय त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन केलेलं. तेवढ्यात एक तिकडनं बेंचकडनं आवाज आलेला, सासूरवाडी कुठली. तेव्हा नेमके मुख्याध्यापक चाललेले शाळेच्या बाहेर, आणि शाळेच्या बाहेर असताना त्यांनी बोलून घेतला सरांनी त्या की असं असं विचारणा करतायत. पहिला तर सचिनला उठवलं डायरेक्ट. सचिन रडायला लागला, त्याच्यामुळे स्वतःहून उठलो, मार खाल्ला आणि बस झालं. तेव्हापासून सासूरवाडी कोणची कधी विचारली नाही आजपर्यंत. बस एवढाच. आता मी, माझे मिस्टर आणि एक माझा मुलगा आहे जो आता 9th आहे, आणि माझे मिस्टर फायर डिपार्टमेंट आहेत खारघरला, RBI. तर आता शाळेबद्दलची आठवण, मी मॉनिटर होते तेव्हा. तर कोणाला चुकून काही बोलले असेल तर आता सॉरी बोलते. तेव्हाच्या गोष्टी विसरून गेल्या असतील. कसलं मेसेजचं बोल ना. चालेल, तुला काय वाटते, काय बोलू आपल्याबद्दल? जे तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक आता. आज सगळी जण भेटली, खूप आनंद झाला, सगळ्यांची खूप आठवण येत होती. तुमच्या निमित्ताने सगळी भेट झाली. ज्यांनी अरेंजमेंट केली, मी रात्री बघितले, त्यांच्या आधी आभार सगळ्यांचे. त्यात मला सध्या आदर्शचं नाव घ्यायचं राहिलं होतं. आदर्शचं मी बघितलेलं हे जोडताना. आदर्श नंतर मीच जोडला, आदर्श नंतर सोडून गेला. बस झाला, बस झालं. थँक्यू. राहिला पाहिजे. प्रत्येक जण काही ना काहीतरी अनुभव शेअर करतोय. सगळ्यांना पहिले मी धन्यवाद देतो.
कारण खूप दिवसापासून ही आतुरता होती माझी की सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून, आणि आज ते पूर्ण होत आहे, त्यासाठी खूप आनंद वाटतोय. माझं नाव आशिष जनार्दन तिवरे. मी सध्या पाताळगंगा मध्ये गोकुळ कॅबिन कंपनीमध्ये काम करतो. शाळेबद्दल सांगायचं म्हणजे आपण सगळे एकत्र खेळलो, एकत्र शिकलो, खूप काही आठवणी आहेत सांगण्यासारख्या. पण सगळ्या आठवणी, त्याच्यामधली एक आठवण म्हणजे वार्षिक क्रीडा महोत्सव. त्यामध्ये 8वी क आणि 8वी फ ची क्रिकेटची मॅच चालू होती. आठवते का कोणाला? सॉरी, नाही, 8वी क आणि 8वी फ ची मॅच चालू होती आणि 8वी क हारला. आणि त्यामध्ये 8वी फ ची एक मुलगी, मला वाटतं तिचं नाव शुभांगी नळे होतं, आणि खूप भांडण झाली होती. तो एक मला किस्सा आठवतो आणि सांगायची इच्छा झाली म्हणून सांगितलं. बाकी अजून काही काय बोलायचं आहे बोलू नंतर शाळेबद्दल थोड्या वेळाने, जसं कविता असेल ते बोल. नाही, नंतर बोलेल मी कविता नंतर. माझ्या मला अजून तरी एकच आहे. 2 मुलं आहेत मला. एक मुलगा 3री मध्ये शिकतोय आणि मुलगी 1ली मध्ये शिकते. बाकी सगळं स्टेबल आहे. मी पेजारी मध्येच राहतो. बाकी अजून काय विशेष काय नाही. बाकी मला एक कविता बोलायची शाळेबद्दल, मी नंतर बोलणार. ठीक आहे, ओके, धन्यवाद. माझं नाव रुपेश नामदेव माळी. मी GSW कंपनीमध्ये कामाला आहे. आणि सांगायचं झालं तर मला एक मुलगी आहे, ती 5वीला आहे. आणि शिवाय घरामध्ये बायको व्यवस्थित काम करते, सगळे घरचे व्यवस्थित आहे, फॅमिली वगैरे व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि शाळेचं सांगायचं झालं तर शाळेमध्ये मन्नूर सरांचं जास्त जास्त विज्ञान हा विषय असायचा आणि विज्ञान विषयावर ते काहीतरी बोलत असायचे. नमस्कार. तुम्ही इथं सगळ्यात पहिला आलात त्याच्यामध्ये सगळ्यांचे हात जोडून नमस्कार. आत्ताच्या या काळामध्ये सगळ्यात काय महत्वाचा असेल तो आहे वेळ, आणि तो वेळात वेळ काढून तुम्ही आलात ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिला तर माझं नाव सचिन शरद पाटील, राहणार पेजारीच. आणि सध्याचा व्यवसाय म्हणजे मी JSW मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे. हातावरून दिसते आम्हाला. वजनाचं असेल तर इकडे 20-30 कामगार आहेत. त्याच्यानंतर फॅमिली बॅकग्राऊंड बोलायचे तर एकच मुलगा हो. एक मुलगा 8वीला आहे. शाळेची आठवण म्हणजे आपले रॉबर्ट सर, बेंचला खडू लावायचा, चिकट तर मग हसायचं. हॅलो, माझं नाव आदर्श दत्तात्रय पाटील. हा ग्रुप एकत्र आणण्यासाठी म्हणजे चंदा यांचा, म्हणजे मी नाही तर जमलेच नसते कोणी कधीच. सांगितलं मी आता माझा धंदा म्हणजे पोल्ट्री फार्म टाकलेला आहे. ते घरच्या घरी मी करतो. माझी म्हणजे एक मुलगा आहे 6वीला, एकच पत्नी ना. तुझे विचार होते जास्त, जे पण ते एकावरच भागलेले आहेत तुझं की. ठीक आहे, एवढे बोलून माझी भाषण संपवतो. मी 10वी पर्यंत शिकलो, पण आम्हीचा पेपर लिहिता बघता मी 10वी पर्यंत शिकलो. तुझ्या पुढे होता काय? आणि बोर्डाच्या, खरंच बोर्डाच्या परीक्षेला पण आम्ही सोबतच पुढं दोन्ही. तरी पण माझा एकच विषय सुटला 10वीला, तो पण रॉबर्ट सरांचाच ना, विज्ञानात एकच विषय सुटला. मी काय परत बसलो नाही. गरिबी असल्यामुळे शाळेत नाही करता आला. तिथपासून मी काम धंदा करायला लागलो. एवढंच. जय जय महाराज. थँक्यू. मी सुमित तुळशीदास खंडागले. 9वी मध्ये 2 वर्ष करून कंटाळलो. आली शाळा सोडली आली. अरे शीतल आलेली आहे, एवढंच बोलू.
आता फक्त एवढीच एक खंत वाटते की जेव्हा शाळा शिकायची होती तेव्हा शाळा शिकलो नाही. पण आता ठीक आहे, आता चाललंय व्यवस्थित. जर शाळा शिकलो असतो तर अजून कोणी चांगल्या मुद्द्यावर असतो. पण ठीक आहे, आता चाललंय ते व्यवस्थित चाललंय माझं. ओके, एवढंच बोलून माझ्या भाषण मी संपवतो. पहिले तर सगळ्यांना माझा नमस्कार. ऍक्च्युली माईक मधनं आवाज येतच नाही. येते आम्हाला येते. तू बोल, जवळ घे. हाय बरोबर आहे की. हॅलो. हा येते. मी जर सांगायला गेली तर स्टोरी खूप मोठी आहे आपल्या वर्गाची. आपला जो आपण सगळा परिवार आज जमा केलाय तो आज माझ्यामुळे. असं माझं मी अभिमान नाही सांगत आहे, पण 5 वर्ष माझे गेले 10वी झाल्यानंतर. माझा तर लग्नाचा प्रवास हा खूपच लवकर सुरू झाला 10वी झाल्यानंतरच लगेचच. त्याच्यामुळे माझे कॉन्टॅक्ट सगळ्यांबरोबर लवकरच तुटले. आता बोलतात सगळेजण, पण 10वी झाल्यानंतर 5 वर्षानंतर मला माझ्या सर्व मित्र मैत्रिणींची आठवण यावी लागली की यार माझे सगळे फ्रेंड्स कुठे आहेत, ज्यांच्याबरोबर मी 10वी पर्यंत आत्तापर्यंत दिवस काढले. मला आशिष भेटला. आशिषला मी बोलली मला आपला ग्रुप तयार करायचा आहे. आशिष बोलला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये फक्त 2 किंवा 3 जण आहेत. ओके, मला योगेश गायकवाडचा नंबर भेटला. मी त्याला कॉल केला की मला ग्रुप जॉईन करायचा आहे आपला. तो बोलला सॉरी, आपल्या ग्रुपमध्ये फक्त मुलं आहेत, मुली कोणच नाहीत. बोललो ओके, मी वेगळा ग्रुप तयार करतो. त्या ग्रुपमध्ये मी वेगळी नावं आली, पण ती पण फक्त मुलांचीच नावं आली. मुलगी फक्त मी एकटीच होती त्या ग्रुपमध्ये, कारण मला पौर्णिमाचा कॉन्टॅक्ट पण खूप लेट झाला. घरी मला प्रेशर होता की सगळ्या मुलांमध्ये तू एकटी आहेस, चांगला नाही वाटत आहे. 2-3 वेळा मी लेप पण झाली त्या ग्रुपमधनं, भांडणं पण झाली त्या ग्रुपवरनं, पण नाही, मी माझ्या मित्रमैत्रिणींना सोडलं नाही, कारण मला माझा ग्रुप तयार करायचाच होता. थोड्या दिवसांनी मला पौर्णिमाचा नंबर भेटला. भीती पण वाटते बोलताना की काय बोलते मी. व्यवस्थित बोल. थोड्या दिवसांनी मला पौर्णिमाचा नंबर भेटला, तो पण पौर्णिमाच्या आईकडून. मग मी पौर्णिमाला कॉल केला, पौर्णिमाला सगळं विचारलं, मग पौर्णिमाचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला. थोड्या दिवसांनी ज्योतीचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला, अचिताचा भेटला, सुजाताचा भेटला. सगळ्यांचे कॉन्टॅक्ट हळूहळू मला भेटत गेले. असं करून मी माझा ग्रुप तयार केला. पण जसा बोलतात सगळेजण आपापल्या लाईफमध्ये खूप बिझी होते. जो तो आपापला करिअर बनवत होते. मित्रमैत्रिणींकडे द्यायला वेळ नव्हता. एक्झॅक्ट मला पण नव्हता. थोडं इंग्लिश माझं कच्चं आहे, कारण काय अभ्यास केला नाही. अभ्यास केला नाही, अभ्यासामध्ये इंटरेस्टच नव्हता पहिली गोष्ट. तुझ्या पुढे कोण हुशार मुलगी होती का? नाही, मी ते पण सांगेन की हा एक्झामच्या वेळेस अचिता, सचिता खूप हेल्पफुल होत्या. हेल्प केली त्याही, नाही असं नाही. म्हणजे कॉफी करायला? येस, कॉफी करायला. येस, पुढे येते मी. तर असा करून मी ग्रुप तयार केला, पण इंटरेस्ट नव्हता कोणाला. पण हळूहळू सगळे इंटरेस्ट द्यायला लागले. कोणाच्या घरी काय झालं, कधी झालं तर आम्ही मिळून जात होतो. हार्डली आम्ही 4-5 मेंबर होतो की कोणाच्या घरी काय झालं तर आम्ही जात होतो. त्याच्यानंतर थोडे वादावत पण झाले, पण ते वादावत मला आता सॉल्व्ह नाही करायचे आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं पण नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी, आता असा ग्रुप तयार झाला, आतापर्यंत आपण या ग्रुपमध्ये आलोय. आणि दुसरी आठवण म्हणजे मला फक्त रुपेश माळीची आठवण येते. काहीतरी होतं, काहीतरी विचारलेलं कोणतरी स्कूलमध्ये की आवडते 3 प्रकार कोणते. ते प्रकार होते, काय होते आठवत नाही, पण रुपेश माळीने असा आन्सर दिलेला की मला सिरियल मध्ये 3रा डोळा आवडतो. ही आठवण काय मी विसरत नाही. आणि खूप साऱ्या आठवणी आहेत सगळ्यांच्या, बारीक बारीक आता सांगायला गेलो तर दिवस जाईल. खूप साऱ्या अशा माझ्या फ्रेंड आहेत स्कूलमधले, ज्याने आम्ही डान्स बसवले, त्या साऱ्या आठवणी आहेत सगळ्यांच्या. आम्ही घरी जायचो, एकमेकींच्या वेळ द्यायचो. पण आता दिवस असे आलेत की वेळ द्यायला टाइम नाही. इट्स ओके, असू दे काही, पण आता सगळ्यांनी वेळ दिला एवढं तरी ते पण खूप आहे. पण माझी अशी इच्छा आहे की ऍटलिस्ट ह्याच्या पुढे आपण असेच कधीतरी भेटूया, अशी माझी सर्वांकडनं प्रार्थना की कधीतरी वेळ काढा, वर्षातनं एकदा, वर्षातनं 2दा, की थोडासा वेळ काढूया. आणि माझी सुरुवात अशी आहे की 10वी नंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर 5 वर्ष मी घरातच होती. 5 वर्षानंतर पहिल्यापासून मला पार्लरचं वेळच होतं. मग त्या पार्लरच्या ह्याच्यामध्ये मी पार्लरमध्ये कामाला लागली.
जवळजवळ 10 वर्ष मी सलूनमध्ये जॉब केला. त्याच्यानंतर आता अर्बन कंपनी म्हणून एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये मी काम करते आणि मी सेटल आहे माझ्या पायावर. बस, अजून काय. नमस्कार, माझं नाव स्वप्नील नरेंद्र पाटील, माहितीच असेल तुम्हाला सगळ्यांना. आणि आज आपल्या शाळेचा वर्ग 10वी क याचा कार्यक्रम आज आपण इथे ठेवलेला आहे, नाना पाटील हायस्कूल पोयनाड. आणि याच्यासाठी आपण 25 का 24 वर्षांनी सगळे एकत्र आलोय. आठवणी एवढ्या आहेत की सांगताना विसरायला होतं. 2 दिवस आठवण होतं की मला हे बोलायचं आहे, मला ते बोलायचं आहे, पण आठवण राहत नाही. पण आता मी तुमच्या समोर आले सगळ्यांचे सगळे आठवणी म्हणजे अशा की मी शाळेत आलो 1995 साली मी पोयनाड हायस्कूलला आलो. मी अलिबागला शाळेत होतो, नंतर इकडे आलो. नंतर मी पहिलाच माझा वर्ग होता की 5वी क. त्या तिथं मी वर्गात आलो. वर्गात आल्यानंतर मला बसायला आज आपला नवनाथ चवरकर आला नाही, त्यांनी माझ्यासाठी जागा माझ्या बाजूला बसू द्या म्हणून. ती गोष्ट माझ्या अजूनपर्यंत लक्षात आहे की त्यांनी जी माझ्या मनात जागा केली ती अजूनपर्यंत आहे. सगळे जेवढी ही माझी मित्र मंडळी आहेत यांना मी कधी आयुष्यात मित्राशी बोलत झालं. या वर्गातल्या आमच्या सगळ्या मुली, वैजयंती असू दे, 2 प्राजक्ता, स्वप्नाली, ज्योती, ही ममता म्हणजे हिची माझी जास्त ओळख नाही, चंदा, पौर्णिमा, सीमा, अचिता, या शीतल एकदम प्रेमळ. मी सांगत लहानपणापासून मी बघत आलो, मी सगळ्यांचं निरीक्षण करतो. अचिता असू द्या, अचिता म्हणजे आमच्या वर्गाची बॉस पहिल्यापासून. हा, सगळ्या कार्यक्रमाला तिची कोण. स्वप्नील इकडे असं करायचं तसं करायचं पहिल्यापासून. म्हणजे ज्या जुन्या आठवणी आहेत आपल्या त्या कधीही जात नाही. पिकनिकला मी आलो नव्हतो, पण सगळे ज्या दिवशी आता उद्या रक्षाबंधन, जेव्हा रक्षाबंधन असं तर माझा हात पूर्णपणे माझा भरायचा हात. का माहिती आहे का, ही सगळी पोरं, आशिष तिवरे असू दे, आदर्श, सचिन, अमित, सुमित, अमित आझा, हा माझा नातेवाईकच अमित. त्याचे वडील आणि माझे वडील हे दोघी लहानपणापासून ते एका शाळेत, आम्ही पण दोघं एका वर्गात. योगेश असू दे, वैभव असू दे, सचिन, आपला ह्याचं नाव काय तुझ्या पाटील, संदेश, त्याची माझी ओळख नाही. चक्रपाणी, निलेश, मुकुंद, रुपेश माळी, प्रणित, हर्षल, जितू, हर्षल बिरशल, आम्ही नेहमी एकमेकाला भेटत असतो. प्रफुल्ल असू दे, महबूब पण भेटत असतो. सगळे एकमेकाला भेटतो की ते जुनी आपली आठवण आहे ना शाळेतली, तो प्रसंग उभा राहतो की आपण एक दिवस या शाळेत होतो. आणि आपले आज म्हणजे आपण आहेत सगळे एकत्र इथे आलेलो, सगळे जमलेलो. खरोखर मला आज एवढं भारी वाटतं, एवढं की सगळे जमा झालेत. काहीतरी चंदानी या ग्रुप बनवायला आणि इथपर्यंत सगळ्यांना आणायला, हिच्यासाठी एकदा टाळ्या असू दे सगळ्यांच्या. असं आहे, सगळ्यांच्या आठवणी. शाळेतनं यायचो, हा अमित आणि आम्ही दोघं बसमध्ये यायचो, 2 जण. सगळ्या आठवणी म्हणजे अशा. आम्ही कधी आयुष्यात शाळेत टाइमवर पोहोचलोच नाही. रोज 8ला शाळेत, कारण अर्धा तास कचरा काढण्यातच जायचं तिथे. चला या मंडळी, आपली रोजची मंडळी. अर्ध्या सह्या कचरा काढता काढता तिकडे लव्ह लेटर पण भेटायचं, ते वाचतो सत्य आहे. आणि म्हणजे असा तो शाळेतला प्रवास सुरू व्हायचा मस्तपैकी. काय कधीच आयुष्यात मला वाटत नाही की ह्या वर्गात माझी कोणच्यावर बोला चाल का भानगड झाली असेल. कधीच नाही आयुष्यात, कधीच कोणच्यावर भानगड किंवा काहीच झालं नाही. आणि ही जी पोरं, जी आमची पेजारी सगळी पोरं आहेत, सगळी मुली असू दे, मुलं असू दे, सगळी गरीब परिस्थितीतून वाढलेली पोरं, पण ह्यांचे डबे खाऊन आम्ही एकमेकाचे मोठे झालो. भाकऱ्या, कोलब्या खाऊन मी आज आयुष्यात मरीन, पण ही गोष्ट विसरू शकत नाही. सगळ्यांचा म्हणजे अतिशय प्रेमळ अशी मी सांगतोय की पुढल्या जन्मीत पण मला हीच वर्ग आणि हेच मुलं आणि हेच मुली भेटू दे, ही माझी अपेक्षा आहे. सगळ्यांचा म्हणजे आता सगळे कॉन्टॅक्ट मध्ये. आशिष तिवरे माझ्या पहिल्यापासून माझ्या सख्या भावासारखाच. त्याचे वडिलांची मला आठवण जास्त येते त्याची. कधी चिमणी पकडली की स्वप्नीला बोलव की ते वडील त्याचे फोन करे. आज नाही, वडील गेले, वारले, पण तो माझ्या पहिल्यापासून. सचिन, चंदा, नंतर आली आमच्यात पौर्णिमा कसा, पौर्णिमाचा भाऊ समीर माझा पहिल्यापासून मित्र, तर तिच्या मी घरी जाऊन यायचो सगळेजण. सगळे अशी सगळ्या आठवणी करता करता मुकुंद, हे सगळे आम्ही मस्त्या करणारे सगळी पोरं वर्गातली 10वी क मधली. बरोबर आहे ना. हा, अमित सुमितच्या बरोबर मी इथनं ह्या रस्त्याने इथून सरळ जायचो. पहिला पेंड्याचे बरोबर की नाही सुमित. हा कट्टन होती. अमित सुमित शेती दिखली जाताना, म्हणजे हाजिरी लावली की आमचं पळून जायचं धर्म पहिल्यापासून. नंतर योगेश यायचा आमचा. योगेश नेहमी आम्हाला टॅक्सीच्या आणि रिक्षाच्या गोष्टी सांगायचा. रस्त्यात आलो, सायकल घेऊन आलो, हे आलो ते आलो.
राग मानू नको. म्हणजे एक आपला आज खरोखर म्हणजे एवढा दिवस आज मोठा आहे की 24 वर्षांनी आपण एकत्र आलो आणि असेच आपण कुठला कार्यक्रम घेऊन जमा होऊया आणि हे करूया सगळ्यांचे. म्हणजे आज शीतल शीतल अतिशय लहानपणापासून प्रेमळ, आचिता, शिला, स्वप्नाली, अशा सगळ्या, सीमाने मला मी तिला नेहमी बघतो पण ती मला ओळखत नाही आता. पौर्णिमा म्हणजे सगळ्या खरोखर म्हणजे एवढ्या माझ्या आठवणी आहेत ना की तुम्हाला सांगू शकत नाही. हा प्रणितच्या घरी आम्ही इथनं शाळेतनं पळून गेलो की प्रणितच्या घरी जायचो आणि मग त्या आखा घेऊन आम्ही खाडीत जायचो, त्या कोलब्या आणायचो, त्या हळदीवर आणि बनवायचो, खायचो आणि मग घरी जायचो. हा माझ्या घरी अख्खा पेजारी पोळणार येतोय. स्वप्नील पाटील बोलल्यावर फेमस सगळेजण, मनुष्यचा वाडा बोलल्यानंतर एकच स्वप्नील पाटील. त्यामुळे खरोखर आजचा कार्यक्रम एकदम मस्तपैकी म्हणजे छान वाटलं एकदम. म्हणजे मला तो आता आपण असं वाटतंय की अजूनपर्यंत फक्त युनिफॉर्म दिसत नाही आपला लाल, पहिला हाफ पॅन्ट होत्या आमच्या, नंतर फुल पॅन्ट झाल्या तर तो दिसत नाही, फक्त बाकी सगळे आहेत त्या आहेत मस्तपैकी आहेत एकदम. आणि खरोखर एकदम मला एकदम बरं वाटलं एकदम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना भेटून. आणि हे आपली मैत्री आणि आपला जो सगळं आहे ते व्यवस्थित असंच शेवटपर्यंत राहू दे. भांडणं करा पण कोणते रागू नका, एकत्र व्हा. सगळ्याही भांडणंही होतच राहतात. काय हो दे, आशिषला पण बोलतो, चंदाला पण बोलतो, काय कोणी रागू नका, भांडणं करू नका. कोणाचे कोणी असू दे, कोणी एकमेकाचे भांडणं करू नका. आणि हा कार्यक्रम आयोजित केला मी दोनदा. आशिषचा फोन आला मला, मी फोन केला की माझ्या घरी काम चालू आहे, मला यायला भेटणार नाही. पण खरोखर प्रफुल्ल, आशिष, चक्रपाणी, सचिननी पण जास्त पुढाकार घेऊन आज हे कार्यक्रम आयोजित करणं खायची कामं नाहीत. नुसता घरून फोनवर बोलून या गोष्टी होत नाही. पण ते खरोखर त्यांचे आभार मानतो की एक चांगला उत्कृष्ट कार्यक्रम घेतला. आणि त्यामुळे आज मी 24 वर्षांनी माझी बहीण भावंड जी आहेत लहानपणापासून ती मला एकत्र डोळ्यासमोर आज दिसतात. आपल्याकडे सगळे अजूनपर्यंत जागच्या जागेवर आहेत. एक कोणतरी हे झालं गीता, ती केली, तिची पण आठवण आहे आपल्याला. आणि मला खूप म्हणजे एवढं भारी वाटतंय. आणि एवढं बोलून माझे मी 2 शब्द काही चुकलो असलो तर माफ करा आणि 2 शब्द संपवतो मी. आठवणी जाम आहेत पण आता वेळ आहे पण आता बोलू शकत नाही. एक नंतर आठवेल. नाही असं नाही, आता दुसऱ्यांना बोलू दे. जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींना माझा भावपूर्ण नमस्कार. मला तर आजपर्यंत कधी स्टेजवर बोलायचा योगच नाही आला, परंतु 24 वर्षानंतर 10वी चे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी ह्याही मिळून जो आयोजित केलेला कार्यक्रम, आपला गेट टुगेदर, इंग्लिश मला पण चंदासारखे जास्त येत नाही, त्याच्यामुळे एमला मी यम म्हणतो. चुकलं असलं तर माफ करा. सर्वात प्रथम माझं नाव मेहबूब इस्माईल मुजावर, राहणार श्रीगाव, पोस्ट पॉइंट, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. देश, भारत आणि खंड आशिया हे पण बोलायला लागेल, कारण आपण मराठी शाळेत शिकलोय, याचा अभिमान आहे. आणि सर्वात प्रथम सर्वात जास्त अभिमान म्हणजे मी भारत देशात जन्माला आलो, हा मला सर्वात जास्त अभिमान वाटतो. बोलायचं म्हणजे 10वी क मध्ये सर्वात प्रथम मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा मूल्य शिक्षणचा पिरियड असायचा. फक्त हजेरी पुरतं ही शाळेत आमची हजेरी असायची. त्याच्यानंतर दुपारचे पिरियड ऑफ असायचे, हे आमच्यासाठी असायचे, दुसऱ्यांसाठी चालू असायचे. त्यातले मेंबर कोणकोणते पण सांग. मेंबर कोणकोणते पण मेंबर मध्ये असे बघायला गेलं तर भरपूर होते. आता त्याने सांगितल्याप्रमाणे, स्वप्नीलने सांगितल्याप्रमाणे सुमित, अमित आणि ही इकडची जी आदर्शचं नाव नाही घेतलं कुठे, आदर्शचं नाव नाही, आदर्श पाटील आहेत ते पण आहेतच. आणि आम्ही पळून जाण्याचा मार्ग म्हणजे आमचा हा सिव्हिल दवाखाना तेव्हा बनणं चालू होतं, तिकडं जांभलीचं झाड होतं, त्या तारेवरनं आम्ही चढून असं पळून जायचो. कारण दुसरा चान्स नव्हता, गेटवर शिपाई असल्या कारणाने धरलं तर डायरेक्ट मुख्याध्यापकांकडे जाधव सर असायचे, घालवडकर म्हणते ना हो. पण त्यांचे धपाटे अजून आठवण आहेत, ते थोडे अजून जास्त खाल्ले असते तर आपण कुठेतरी आज वेगळ्या परिस्थितीत असतो. पण आज जी काय आहे ती ह्याच्यामध्ये आपण चांगली आहे, त्याच्यात आपण वरवलाचा शुक्रिया अदा करतो. आता मला काही जास्त बोलताना येत नाही, त्याच्या कारणाने ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे की माझी जेवढी मित्रमंडळी आहेत त्यांना ईश्वर
अखंड आयुष्य सुखी ठेव आणि मग माझे भाषण संपवतो. धन्यवाद. थँक्यू. राहणार वाघोडे. आणि आपण कुठल्या शाळेत शिकलात? तूच सांग आता. थँक्यू. मी आता खोपोलीमध्ये जॉब करतो, मॅक्सपेअर ऑइल सील कंपनीमध्ये. आणि माझं एक फार्म हाऊस केलेलं आहे, जागा घेऊन फार्म हाऊस ओपन केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वजण आले तर चांगलं होईल. आमच्या बोलव ना, तू बोलायला येतील सर्व. येणार ना? बोलवणार म्हणजे बोलवणार. सर्वांनी या, स्वतःच आहे. अरे सांगितलं मी, ग्रुपवर टाकले सर्वांना. हे नेक्स्ट इयरचा कार्यक्रम तुझाच घेऊ. आता तसंच सांगणार ना पहिलं. आता पुढच्या वेळी माझ्या फार्म हाऊसला भेट द्या. माझा फार्म हाऊस पडली बोलतात, तिथे आहे. तिथे या. पेडली. तर मी एक शाळेतली अशी गोष्ट सांगू शकतो. आणखीन भरपूर गोष्टी आहेत माझ्यापासून, पण मी काय ते सांगू शकत नाही. जास्त करून प्रफुल्ल आणि मी, आम्ही दोघं जास्त सोबत असायचो. आणि सुमित आम्ही सोबत असो. जास्त भांडणं आम्ही कोण करायचो माहिती आहे? सुमित, मी, अशी जास्त लोक आम्ही भांडणं करायचो. पाठी बसायचो, टपली मारायचो. आणि ते तुम्ही बघायचे, मॅडम काय रे कोण? मी नाही. तो मी नाही. उठ जितू, तू उठ, ये. हा अपगन द्यायचे. काय सांगू अजून? काय असेल तर सांगून टाक. काय नाही, मी माझं एवढंच सांगतो. मी सर्व माझ्या मित्र-मैत्रिणी सर्वांनी व्यवस्थित राहा, सगळ्यांनी चांगले राहा, आयुष्य सुखाने जगा. आणि एकदा तरी माझ्या फार्म हाऊसला भेट द्या. नक्की. सर्व खर्च माझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. भरपूर वर्षातून आपण इकडे एकत्र आलेलो आहेत आणि भरपूर आनंद वाटतोय की सर्वांना बघून. इथे आवाज कमी येतोय का? हॅलो. ओके. तर हा प्रोग्राम ठेवलेला आहे, चांगला आहे, मस्तपैकी. मला छान वाटलं सगळ्यांचे हे एकत्र येणं. आणि एवढे वर्षातून जवळ आले तर खूप आनंद वाटलं मला. माझ्या बहिणी, माझे भाऊ सगळे. शाळेतलं सांगायचं बोललो तर मुकुंदला माहिती आहे आमची राजची कविता की प्रणितचा गणित झाला करू आम्ही प्रार्थना. असं आम्ही टेबलवर वाजून बोलायचे. ते आम्हाला आठवण. आणि तो संगीत टीचर मला बोलायचा. कोण? मुकुंद ना. मुकुंद. तर ती एक आठवण आहे माझी. सगळ्यांची चांगल्या आठवण आहे. प्रोग्रामबद्दल एकदम धन्यवाद. आपला जीवन एकदम शाळेत असताना एकदम चांगलं होतं. मला तर वाटतं शाळेत असताना सगळ्यांचंच चांगलं असतं. आणि पुढचा अभ्यासक्रम, पुढचा वाटचाल करण्यासाठी शाळेत भरपूर काय शिकवलं जातं, भरपूर काय आपण शिकवलं जातो. तर तेवढ्यावर पण आपलं हे नसतो. तिथून शिक्षण घेतो, त्याची पुढची जी वाटचाल होतं जीवनाची, आपल्या जीवनात जे सुख दुःख पुढे येणार असतात, पुढे आपल्याला काय सामोरं जायला लागते ते स्वतःला प्रत्येकाला माहिती असतो की पुढं काय व्हायचं. आणि काही काला माहिती पण नसतो की पुढं कसं काय करायचं आहे, काय नाही. लग्न झाल्यावर आपलं काय होणार आहे, लग्न झाल्यानंतरचं काय होणार आहे, प्रपंच कसं चालवायचं, प्रपंच चालवण्याच्या मागं काय लागतो, काय तिथे कोणाचा बॅकअप लागतो. आणि पुढे आई वडिलांचा सपोर्ट असतोच, पण त्याच्यानंतर पण काही भरपूर अडचणी येतात. माझी एक अडचण अशी सांगतो मी की 2010ला माझी आई वारली आणि मी भरपूर कामं केली. खोदकामापासून इथून खोदकाम पण केलेलं आहे मी. क्लीनर राहिलेलो आहे, आपल्या ड्रायव्हर राहिलेलो आहे, ड्रायव्हर नंतर मी कोळशावर पण होतो. त्याच्यानंतर मी तोंडलीचा व्यापारी पण मंगेशची इथे करायचो मी काम. भरपूर अशी कामं केली, भरपूर कष्ट सगळेच केले, नाही असं नाही. मी पण जेवढं कष्ट केलं, पण पाया हा कमजोर होता आमच्या घराचा. पहिलेचा पाया मजबूत होता, पण त्याच्यानंतर विभागणी झाली सगळ्यांची, तर एकदम कमजोर झालो. आता एकटा जीव, आई वारली, त्याच्यानंतर पुढचं काय करायचं, कसं काय करायचं, घर कसं सांभाळायचं. पप्पा जिंदाला होते, काय त्यांची युनियन लागली घरी, 40 वर्ष घरी. आता लग्न करायचं आहे, 1 वर्ष 2010ला आई वारली, 2000 त्याच्यातच लग्न करायचं होतं. आणि मुलगी आईने बघितलेली मुलगी होती मलाडची, आणि ती होती परकास्टची, म्हणजे घाटावरची. सांगण्यायोग्य म्हणजे कसं की घाटावरची एक्सेप्ट नाही करत, आपली पण एक्सेप्ट नाही करत की जात वेगळी पडते. तरी पण कसं आम्ही मान्यता करून आई
पप्पांना सांगून की आईला आवडते म्हणून मी ते तिथे लग्न केलं. त्याचे पण पुढचा प्रवास भरपूर क्रिटिकल होता माझा, की आता आपल्याला हे सगळं करून जिंदाला मी कामावर होती त्यावेळेला, काहीतरी मला त्यावेळेला काहीतरी 4-5 हजार पगार होता तिथे. आणि पुढची वाटचाल म्हणजे मुलगा झाला 1 वर्षानंतर आम्हाला. आणि हा खर्च एवढा वाढत गेला माझा की त्याला 4-5 लाख रुपयाचा खर्च, म्हणजे दर महिन्याला मला 6,000, 7,000, 10,000 पगाराच्या वरती पैसे यायचे. आणि कर्जबाजारी बोलल्यावर दर महिन्याला 2-3 हजार कर्ज अंगावर, असे करून 5-6 लाख रुपये असा कर्ज अंगावर वाढला. आता पुढे काय करायचं? नोकरी गव्हर्नमेंट नव्हती, प्रायव्हेट नोकरी होती, हातभार लावायला कोण नव्हता. पुढचा कसं काय करायचं? मग एक मित्राने मला सांगितलं, प्रणित तू ITI केलेला आहेस, 10वी पास आहेस, तर तुला ITIचा सर्टिफिकेट असेल तर तू पालघर जिल्ह्यात नोकरी आहे, परमनंट आहे, तू तिकडे जा. एक मित्राने मदत केली मला, मी तिकडे गेलो, तिथे राहिलो. तिथे राहायचं कसं? फॅमिली इकडे, मी तिकडे, आणि मुलाचा आजारपण, त्याच्यात दर महिन्याला एवढा खर्च, कसं काय करायचं? सगळ्यांच्या जीवनात काही ना काहीतरी सुखदुःख येतात, सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण आपले सुखदुःखाला सामोरे गेलेले आहेत. त्यातला माझा एक छोटासा तुम्हाला दुःख सांगतो. तर तिथे झालो, तिथे कंपनीत जॉबला लागलो, परमनंट जॉबला लागलो. तिथेच 10,000 सॅलरी मला भेटायला लागली, 5,000 खर्च, इकडचा खर्च, असं करून मी माझं घर चालवत गेलो. मुलाचा पण खर्च करत गेलो. असते ऑक्सिजन प्लॅन्टला मी कामावर तिथे झालो. ऑक्सिजन मी सप्लाय करायचो आणि तिथे आपले जे मेकॅनिकलचं मी काम करायचो. अद्यापर्यंत तिथेच आहे मी. आज तिथे मला 10-15 वर्ष, 10-12 वर्ष झाले असतील. सगळं व्यवस्थित चाललं आहे. तिथे मी आता ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये माझ्या अंडरखाली 1500-1600 लोक माझ्याजवळ आहेत. मी स्वतः त्यांचं बघतो सगळं. आणि तिथे मी प्रेसिडेंट म्हणून विभाग काम करतो. दुःख हे सगळ्यांच्या याच्यात असतं. सांगायचं म्हणजे काय, असते आज थोडी मेहनत करत गेलो आणखी. आणि तिथून मला प्रवास, मला वाटते आपला आज किती, मला 3 तास लागले समजा. 3 तासाचा प्रवास डेली मी करतो तिथून कुठून मलाडवरून बोईसरला जायला 3 तासाचा डेली मला प्रवास करतो मी तिथे. अपडाऊन कंपनी लांब आहे. 3 तासा प्रवास म्हणजे इंटरसिटीचा प्रवास आहे, एक्सप्रेस आहे, जायला चांगलं वाटते. आज 15 वर्ष झाले माझा कंटिन्यू प्रवास आहे. मित्र मैत्रिणी तिथे पण सगळे चांगले आहेत एकदम. कधी फेसबुकवर कोण बघत असेल की किती आम्ही हॅपी असतो तिथे, की भजन कीर्तन सगळं ट्रेनमध्ये चालतो सगळं काय. तर मला बोलण्याचा उद्देश म्हणजे आपली जी आता पुढची पिढी आहे, जसं आपल्याला बॅकअप नसेल मिळाला, आई वडिलांचं नसेल मिळाला, कोणाचं नसेल, पण त्यांना पुढचं योगदान करायचं, त्यांना सपोर्ट करायचा, किती प्रॉब्लेम असू दे, पण त्यांच्यासाठी खंबीर राहणं आणि त्यांच्यासाठी पुढचं योगदान देणं हे आपलं कर्तव्य आहे. एक आई वडिलाचं, भावाचं, बहिणीचं, सगळ्यांचं कर्तव्य आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांच्यासाठी तुम्ही जेवढं होईल तेवढं करा. आणि 3-3 हजार कोणाला आले ते काल काय चांगलं वाटलं सगळ्यांसाठी. ओके मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत सगळ्या, गप्प बस. चंदाताई, सगळ्यांना खरोखर धन्यवाद. माझ्यावर एवढा मोठा ग्रुप तुम्ही आणलात आणि चांगलं हे केलं. सगळ्याला सुख दुःख असतात. आणि एक सांगतो मी तुम्हाला की आपल्या ग्रुपमध्ये बाहेरचं माहिती नाही, ते बाहेरचे पैसे कुठे जातात, काय करतात ते आपल्याला माहिती नाही. पण जर कोणाला प्रॉब्लेम असेल, काय असेल, तर मला वाटतं आपले 40 लोक आहेत, 40 मधनं 30 जरी लोक जमली, 1000 रुपये काढले, 1000 रुपये जरी काढले आपण, तरी त्यांना हेल्प होऊ शकतो असं मला वाटतं. एकदम जर प्रॉब्लेम मध्ये असतील, त्यांना खरोखर या गरज आहे, तर आपल्या ग्रुपमध्ये सांगून 1000 रुपये काढून जे होईल ते 500, 5000, 2000 जशी मदत होईल त्याची करा तुम्ही. मला तर ही इच्छा आहे की असा कोणाला लागेल, कोणाला काय मोठा प्रॉब्लेम असेल, कोणाला नसतील काय प्रॉब्लेम असतील, ते सांगून आपला पुढचे वाटचाल. शीतलला माहिती आहे आमच्या घरात अद्याप प्रॉब्लेम आहेत, अचिताला पण माहिती आहे. मला सपोर्ट नाही कोणाचा, माझा भरपूर आहे, इकडे प्रॉपर्टी आहे, सगळं काय, सगळ्यांसाठी सगळं केलं, पण शेवटून मीच बाहेर आहे. सांगणे इच्छित की तुम्ही सगळे हॅप्पी राहा. आणि मला चांगलं वाटलं. दर्शन साहेब आलेलेच मला वाटतंय. चला ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सांगतो. माझं नाव चक्रपाणी मोहन पाटील. आणि दुसरी गोष्ट सांगायचं तर मला 2 मुलं आहेत. एक मुलगी 9वीला आहे आणि एक मुलगा 3रीला आहे. आणि त्याच्यानंतर मी सर्वात योगदान मानेन ते चंदाचं, कारण त्याच्याबद्दल मी सांगितलं तेवढं कमीच आहे. कारण ती मुंबईला असून आम्हाला काही इथे कोणाचे वडील म्हणजे वारले, कुठे जायचं ते आम्हाला तिकडून हे करते की मी मुंबईहून येते आणि तुम्ही इथे पेदाला असून तुम्हाला टाईम भेटत नाही. आणि नाही बोलायचं, तिच्याबद्दल बोललो किती तरी कमीच आहे. आणि सांगायचं म्हणजे आमच्या पाठी लागून आता पण मी बोललो की मला टाईम असेल नसेल,
तर ती मला या शब्दात साहेब थोडं तरी वेळ काढा आमच्यासाठी. मी बोललो मी साहेब ना, मी एक साधा बोलू माणूस आहे, मी साहेब नाही आहे. तरी पण ती बोलायची की नाही तुम्ही वेळ काढा. आणि सर्व ग्रुप आणि जो आज आपला प्रोग्राम चालू आहे त्याच्यात मी बोलेन ते 100% योगदान असेल ते चंदाचं, कारण ती नसती तर हा प्रोग्राम अटेंड झालं नसतं. त्याच्यानंतर येतो मी माझ्या कामाचं. तर मी आता सध्या आपले पाण्याचे जार आहेत ते सप्लाय करतो. त्याचबद्दल अजून मी बघितलं तर मी 16-17 गाले म्हणजे आपले तयार केलेले आहेत ते मी भाड्याने दिले. आता इथे बघितलं या बिल्डिंगमध्ये तर माझे 6 गाले आणि एक फ्लॅट आहे तो मी रेंटवर दिलेला आहे. आपल्या समोरचं बघितलं तर तिथे 5-6 गाले आहेत. आपल्या नाना पाटीलच्या इथं बोललात तर माझे तिथे 6-7 गाले आहेत. असा हा माझा म्हणजे मी आतापर्यंत डेव्हलप केलेला हे आहे. आणि शाळेची आठवण सांगायची तर एक कडू आठवण म्हणजे बोलताना येत नाही पण सांगतो. जेव्हा बहुरौपी सर बोलले तुम्हाला ही गोष्ट आता समजणार, शाळेच्या बाहेर गेलात ते समजणार. जे आता तुम्ही ड्रॉइंग आपला जेव्हा लास्टचा दिवस होतं की आता तुम्ही या ड्रॉइंग हॉलमधनं बाहेर गेला आपलं सेंड ऑफ होतं की त्यापर्यंत त्यानंतर तुम्ही आयुष्यात हे एवढे आहेत ते परत आयुष्यात एकदा कधीच जमणार नाही. आणि ते त्यावेळेला हसण्यावर घालवलं. पण आता आठवतं की आता आपण ग्रुपवर बघितलं 40-42 जण आपण म्हणजे येणार आहेत आणि आता बघितलं आपलं उपस्थित किती आहे. पण ते शब्द अजून खटकतं की सर बोललेले ते तेव्हा आठवलं त्याचं महत्त्व किंवा त्या शब्दांचं कळलं नाही. पण आता समजलं की सर बोललेले की या वेळा म्हणजे इथून बाहेर पडलात ते आयुष्यात तुम्ही परत एकत्र एवढे जण आता आहेत ते एकत्र कुठल्याच वेळी येऊ शकत नाही. आणि ही कडू आठवण आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. माझं नाव हर्षल विष्णू म्हात्रे आहे. मी पहिलं सर्वांचा आभार मानतोय की हे कार्यक्रम आपण ठेवलंय त्याच्याबद्दल मी खरोखर धन्यवाद ठेवतो. कारण सगळे मित्रमैत्रिणी आज एकत्र आले त्या ह्याच्याने त्याचं मी जास्त कौतुक करीन. तर बाकी शाळेची आठवण काय तर सगळी सांगितलेलंच आहे. तेच सगळी शाळेची आठवण आहे माझी. पण बाकी काही नाही. ड्रॉइंग तर माझी चांगलीच होती ते तर आहेच. ड्रॉइंग रांगोळी शकत नाही. माझं नाव मुकुल विवेक पाटील. मी अलिबागला एसटी कामाला असतो. एसटी काय करतो ते पण सांग. आणि या ग्रुपबद्दल सांगायचं तर चंदाच्या मुलं हा ग्रुप चालू झाला. 10वी क तुमचे आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात बरं झालं. माझं नाव भावेश अमरनाथ ठाकूर राहणार मेडेखार. सध्या मी प्रायव्हेट जॉब इलेक्ट्रिकल म्हणून आहे प्रायव्हेट जॉब करतो. मुलगा आहे 9वीला. वाईफ हाऊसवाईफ. आणखीन काय शाळेत सगळ्यात मागे बसायचा अभ्यास कमी करायचा आणि मार खायचा. बाकी काय नाही. धन्यवाद सर्वांचे. योगेश देवराम गायकवाड. सध्या राहणार वाई जिल्हा सातारा. किंग ऑफ वाई नाईट रायडर. नो सातारा किंग ऑफ वाई नाईट रायडर स्पेशलिस्ट. डेली मुंबई अपडाऊन. ओके. तर माझा संबंध 10वी क शी हा 8वीत असताना आलेला आहे. पण जो संबंध आला ते आजपर्यंत 8वी 7वी अ पर्यंत जेवढी कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत तेवढी 8वी अ मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तरी पण इथे जे आयोजन केलंय सगळ्यांचं मनापासून काय ते म्हणतात स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. आठवण म्हणजे सांगायचं झालं की पहिलं पिरियड 10वी कचं पहिला पिरियड कधी आम्ही अटेंड केलाच नाही. वैभव पाटील मी दोघं सायकल मेंबर. कोणाचे पैसे काढून आणा, बँकेतून जावा, पगार काढून आणा, सिलेंडर घरी पोचवा, ही आमची स्पेशल कामं. आठवड्यातून एक कोणाचं काम असायचंच. त्यामुळे कधी कोणी बाहेर बघितलं कुठे करताय सरांच्या घरी चाललोय सिलेंडर पोचवायला. हे कामं तुमची. बोल हो. बोल सर मार्केट येणार का माहित नाही. हो. सगळ्यात महत्वाची आठवण 10वीचा ज्यावेळी निकाल लागला वैभव पाटील अमित पाटील माझ्या घरी होते आणि माझी आई आलेली बघायला इथे. आई आणि मावशी होती. त्यांनी बघितलं लिस्ट लावायचे पहिले बेंचला लिस्ट होती की बाबा जेणेकरून कोण पास कोण नापास याची लिस्ट दिसायची. माझ्यासमोर मला आठवतंय पेनाने कोणीतरी खून केलेली होती. योगेश गायकवाड पास. ही बातमी मला 4 पाठवतो. मी MIDCत राहत होतो. 4 पाठ्यावर समजली की तू पास. तू पास म्हटल्यावर अमित पाटील वैभव पाटील खुश की तो पास म्हणजे मी पास. एवढा कॉन्फिडन्स त्यांना माझ्याबद्दल होता. तर असो XYZ
ते नंतर आल्यावर कळलं की परत डबल खून कोणीतरी केली होती की फेल म्हणून. ते एवढे प्रेम करणारे माझ्यावर होते, त्यांनी आवर्जून सांगितलं की तू फेल आहेस, तू पुढे येऊ शकत नाही. बोला ठीक आहे चला, एक वळण एक बॅक साईड. नंतर आमची ट्रान्सफर वडील MIDC मध्ये असल्यामुळे ट्रान्सफर झाली सातारा. तिथनं कॉन्टॅक्टमध्ये कोणाच्याच नाही. वैभव पाटील, अमित पाटील आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तेव्हापासूनही होते. कुठून शोधून काढलं आहे. 2 मिनिटं. जेंट्स फर्स्ट, जेंट्स फर्स्ट, जेंट्स नाही. हो हे लाडक्या बहिणी आहेत त्या, पण गप्प बस. नाही, माझ्याही लाडक्या बहिणी आहेत जे रक्षाबंधनला माझे एक सोडून 2 हात फुल भरायचे आहे. मी अपेक्षा तीच ठेवली होती की जेणेकरून रक्षाबंधन माझं इथं 24 वर्षांनी साजरं व्हावं. ही जी राखी आजही मला न चुकता दरवर्षी येते पोस्टाने, ज्योती पाटीलची आजही न चुकता येते. सर्वांची या ठिकाणी स्वागत. खूप भरभरून आलं की आपण ह्या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलात, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आणि ज्यांनी हा पुढाकार घेतला त्यांचा प्रथम ऋणी आहे. त्या चंदापासून सुरुवात होईल ते सर्व बरेच पुढारी आपले आहेत, सर्वच ऋणी आहे. मी ओळख आपल्याला देईन. मी दर्शन म्हात्रे, सध्या प्रीमियम चिकफीड कंपनीमध्ये अख्खा महाराष्ट्राचा PR लीगल लायसन्स मी सांभाळतो. सगळा महाराष्ट्राचा चार्ज माझ्याकडे आहे. त्यानंतर माझी मिसेस वकील आहे आणि ती रायगड पोलीस भरोसा असेल, म्हणजे महिला असेल, महिलांचे जे प्रश्न असतात त्यासाठी विधी सल्लागार आहे आपण संपूर्ण जिल्ह्याची. आणि कोणाच्या महिलांचे प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास या, सगळं मोफत त्यांच्याकडून असतं. त्याचप्रमाणे माझी तुम्हाला ओळख सांगणे, मला सगळेजण ओळखतात, अचिता असतील, सगळे असतील, सगळे मला ओळखतात. मी तुमच्यावर विशेष प्रेम करतो का, तर मी 9वी क मध्ये तुमच्यासोबत होतो. मला वाटतं रुपेश माझ्यासोबत बसायचा, रुपेश हर्षल होता. त्यानंतर एक किस्सा झाला, तो तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, अर्ध्यांना माहिती नसेल, पण बऱ्याच जणांना माहिती. तू आपला हेमंत मला वाटतं 9वी ई मध्ये होता पहिला, बरोबर ना हेमंत? बरोबर ना, 9वी ई मध्ये होतास तू. 10वी क मध्ये 10वीला आलास. पण प्रथमतः मी आपल्या शेवटला वंदे मातरम सुरू होतं. शाहू पाटील सर त्यावेळेला घोषणा द्यायचे, एक साथ वंदे मातरम सुरू कर, एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. मी हर्षल, कुलदीप चवरकर, योगेश भाकरवडचा हे आम्ही सगळे पुढे होतो, कारण जायची आपल्याला घाई असते. खरा ते आमच्याकडून चुकी झाली. ही चुकी तसं करायला नाही पाहिजे होतं आम्ही. त्याला राग इथं पण आलेला आहे. आपल्याला थोडी मॅच्युरिटी नसते, त्यामुळे ती आमच्याकडून चूक झाली. आणि घालवडकर सरांनी आम्हाला बेदम मारले, बरोबर ना सुमित? स्टेजवर घेऊन आम्हाला बेदम मारले. आणि त्यात मी अख्ख्या शाळेत सगळ्यांना परिचित असणारा विद्यार्थी, मी लार्जेस्ट तर तो आपला स्टेजचा कोपरा आहे, त्या कोपऱ्यामध्ये सरांना घेऊन गेलो. कुलदीप आणि योगेश भाकरवडचा, आता तो इलेक्ट्रिसिटीमध्ये आहे, त्या दोघांना ढकलून दिले, ते घरी पळाले. पण माझा तोंड नको दिसाला म्हणून मी त्या स्टेजच्या कोपऱ्यात घालवडकर सरांना घेऊन गेलो आणि त्यांनी दप्तरावर बुक्की टाकले. शेवटला ते मला बोलले, तुला मी 9वीला पासच करणार नाही. शेवटी त्यांनी मला 9वीला नापास केला. म्हणजे माझ्या जीवनातील ते पासच करणार नाही. मग मी अक्कल सुचवली, जर मी तर राहिलो तर माझं नुकसान होईल. मग मी शाबास 10वीला मी तुम्हाला अर्धांना माहिती असेल, सुमितला माहिती आहे, हर्षलला माहिती आहे, रुपेशला माहिती आहे, अमितला माहिती आहे, आदर्शला माहिती आहे, बऱ्याचशा जणांना माहिती आहे. आणि मग मी 10वीला गाठली शहाबाज शाळा आणि शहाबाज शाळेत मी जाऊन 10वी पास झालो. हे तुम्हाला फार कमी जणांना माहिती असेल. पहिला आलो, जिल्ह्याला निवड झाली माझी आणि शाळेचं मी पुन्हा एकदा आदर्श विद्यार्थी म्हणून शाळेत मी फेमस झालो. म्हणजे माझा असा क्रम होता. आणि कदाचित तुम्हाला दर्शन कुठे आहे, बऱ्याच जणांना दर्शन अरे काही अचिता बोलतात हा कुठं आमच्याकडे होता. पण मला सगळे आठवतात, प्रफुल्ल आठवतात, महबूब माझ्यासोबत पहिल्यापासून होता. असा तो आपला चढता उतरता क्रम होता. मी हेमंत सांगितलं तसं, म्हणजे ह्या आपण सगळे होतो ते म्हणजे गळाला लागलेले प्राणी. म्हणजे कोण अटकतोय, कोण जातोय, कोण वर येतोय, कोण थांबतोय, अशी आपली परिस्थिती होती. सगळे आपण सारखेच. पण मित्रांनो तुम्हाला सांगेन, दिवस आपले ते राहत नाही. आपण नेहमी प्रयत्नशील राहायचं. कोण धंद्यामध्ये असेल, कोण व्यवसायामध्ये असेल. आता आपला मित्र ज्याची प्रॉपर्टी आहे त्यांनी त्याचा सदुपयोग केला, स्वतःचे 6 गाळे केले. आपला आगरी माणूस, मराठी माणूस जमिनी विकतो आणि त्याची वेटीस लागतो, तोच माणूस त्याच्या घरी काम करतो. पण आज जारचा पाण्याचा व्यवसाय करतो. आपल्याला अभिमान आहे, तो 5-6 माणसांना किंवा 10 माणसांना रोजगार देतो.
आपल्यापैकी एक माणूस जेव्हा 10 माणसाला रोजगार देतो, 10 लोकांचा उदरनिर्वाह सांभाळतो, ती आपल्यासाठी फार मोठी पर्वणी आहे. मी योगेश विषयी सांगेन. योगेशचे आपले संबंध पहिल्यापासून, पण कधीही तुम्ही वाई साईडला जा, साताऱ्याला जा, तो आपल्या म्हणजे सख्या भावासारखा आपल्याला प्रेम करत असतो. तो सांगतो ना, दर्शन येतो, महबूब येतो, मकरन येतो, आपलं वैभव आणि अमित आणि हे तिघे तर त्रिकूट, एकदम फिट त्रिकूट. कुठे बघावं ते वैभवच्या सोबत आहेत. म्हणजे ही मैत्री असते. आता मला आज मी असं सांगत नाही मी खूप बिझी आहे, पण खऱ्या अर्थाने माझ्या एका मित्रांनी पुस्तक लिहिलं आहे, त्याचं प्रकाशन आहे. आता SP वगैरे सगळे आम्ही त्या प्रकाशनाचं उद्घाटन आमच्या हस्ते आहे. त्या कार्यक्रमावर मी आपण निघालोय. मी चंद्राला शब्द दिलेला, मी 10 मिनिटं तरी येऊन जाणार, कारण ही गोष्ट परत परत आयुष्यात येत नसते. आपण किती ठरवली, आपण खूप मोठी असो, माझ्यापेक्षाही आपला मालक चक्रपाणी खूप मोठी हस्ती झाली, आपल्यापेक्षा तो स्वतः मालक आहे. आपण नोकरी करतोय, लोक आपल्याला मानत असतील, पण तो मोठा माणूस आहे. सगळे मोठे आहात आणि कधीही कोणाला कमी लेखू नका. आता मुकुंद बोलाल, मी ST मध्ये काम, घाबरू नको. तू STचा चालक नाही, तू 50 माणसांना घेऊन सुखकर प्रवास करत असतोस. तू फार मोठा आहेस. STचा मी ड्रायव्हर आहे, हक्काने सांग. आणि मी ज्या वेळेला कंपनीत लागलो तेव्हा मी पण एक ड्रायव्हर होतो. मी मालकाच्या गाडीवर ड्रायव्हिंग म्हणून पण नोकरी चालू केली. आज मी PR लिगल लायझनिंग, म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल PR काय पोस्ट असते ती, ते मला अनुभवाला मिळाला. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा होत्या, देवाचा आशीर्वाद होता, त्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकलो. आणि माझ्यासोबत आपलं सुद्धा चांगलं सगळ्यांचं हो, आपल्याला सुखकरू बुद्धी लागो, कोणीही वाईट मार्गाला न जाता आपला मित्र नेहमी उच्च शिखरावरच असेल, अशा आठवणी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत जागा राहायला पाहिजे. प्रफुल्ल अरुण पाटील, राहणार पेजारी. मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत आहे. बस फॅमिलीबद्दल बोलायचं म्हणजे वैभवच्या भाषेत एकच, 2 मुलं आणि आई. बस बोलला तो पहिला, एकच बोलला वैभवच्या भाषेत. पाटील, मी रिलायन्सला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे. हे मित्र आणि मैत्रीण जमले, हे आभार आहे सर्वांचे. हा बरोबर. हेमंत देवदास ठाकूर, राहणार मेडेकार. बस घरचा फॅमिली बद्दल काहीतरी सांग. घरी कोण कोण आठवलं आता? जेव्हा 10वी ब मध्ये आपण हारलो तेव्हा मला वाईट वाटलेलं, कारण मी 9वी असताना मी फायनल मारून दिली. तशीच माझी इच्छा होती 10वी ब ला मारायची, पण 10वी ब बरोबर हारलो, तीच मला वाईट वाटले. एवढंच. नमस्कार, माझं नाव पौर्णिमा कृष्णा मोरे, राहणार पेण. मी सध्या हाऊसवाईफ आहे. माझे मिस्टर केलॉग्स कंपनीत कामाला आहेत आणि अजून काहीच नाही. मुलं घरी घरी आहे. माझी मोठी मुलगी 11वीला आहे, आता 11वी सायन्सला आहे, सेकंड 7वीला आहे. सर्व मुलं माझी इंग्लिश मीडियमला शाळेत आहेत. बाकी धन्यवाद. शाळेतली आठवण. स्कूलमध्ये भरपूर, शाळेमध्ये भरपूर मस्ती केलेली आहे, भरपूर सगळ्यांना टिंगल टवाळी केलेली आहे. टिंगल टवाळी केलेली आहे. शाळेमध्ये भरपूर मस्ती केलेली आहे, भरपूर सगळ्यांना टिंगल टवाळ्या नावं ठेवलेली आहे सगळ्यांना. म्हणून त्यामुळे 10वीच्या पुढे काय गेलो नाही. 10वीच्या पुढे काय गेलो नाही. 10वी नंतर नर्सिंग केलं, पण मिस्टरांनी जॉब करून दिलं नाही, त्याच्यामुळे आता सध्या हाऊसवाईफच आहे. थँक्यू. मित्रमैत्रिणी, माझं तुमचं धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. मी कधी माईक हातात घेतलंच नाही, पहिल्यांदाच माझ्या हातात माईक आहे. मला 12वीपर्यंत शिकायची खूप आवड होती, पण मी 10वी फेल झाले. आणि 10वी फेल झाल्याने आमची परिस्थिती म्हणजे 3 मुली असल्यामुळे, आम्ही 3 बहिणी होतो, 3 बहिणी असल्यामुळे आमची लागोपाठ लग्न झाली. मला आता माझी मोठी मुलगी 15वी ग्रॅज्युएशन झालेली आहे आणि एक 9वीला आहे. आणि माझे मिस्टर, म्हणजे माझं लग्न झालं, मी 10वी नापास, म्हणजे मला मिस्टर तसेच भेटणार, शेतकरी. पण मी खूप म्हणजे कष्ट केले, माझ्या मिस्टरने खूप कष्ट केले, पण माझं काम भरपूर आहे. मी शेतीचं पण काम करते, म्हणजे लावणी अशी नाही. माझी आंब्यांची वाडी आहे. माझे मिस्टर प्रॉपर्टीचा धंदा करते, आपले एनए पण करतात आणि समाजसेवा पण करतात, आणि त्यांचं नाव खूप आहे. मी घरातच असते, पण
मी कुठं भाजी बिजी लावते आमच्या घरापुरती, कोण आले तर देते, कांदे लावते. हे खूप आता आम्ही आंबे मुंबईला पॅक करून मुंबईला पाठवतो. आणि म्हणजे 10वी नापास झाले, कमी शिक्षणामुळे खूप काम करायला लागले, पण मी खूप सुखी आहे. असं नाही, काम केलं, ऑफिसला गेलेत आणि घरी राहिले तर हे काम हे करायलाच पाहिजे. म्हणजे माझी मोठी मुलगी बोलते काय मी नोकरीला लागले की लग्न करीन, तुमच्यासारखं लवकर लग्न आहे. पण आता तशी परिस्थिती झाली नाही. तेव्हा परिस्थिती खूप कठीण, म्हणजे मला सांगताना असं मी फाटलेले कपडे सुद्धा शाळेत घालून आले आणि माझ्या आता मुली 2 वेळा कपडे घालतात, फेकून देतात. मग मला वाईट वाटते, मी मुली फेकून देऊ नका कपडे, हे इथे गरिबांना द्या. आम्ही घातलेत ना, आम्ही दुसऱ्यांचे कपडे घातलेत, आम्ही फाटलेले चपला पण घालून शाळेत गेलेले आहे. आम्हाला दप्तर माहिती नाही, आम्ही पिशव्या घेऊन गेलेले आहे दप्तर. तुम्हाला दप्तर म्हणजे आता तुम्ही 2-3 महिने दप्तर वापरलेत की फेकून देता आणि परत आणायला सांगता आणि बोललेत की लगेच तुमचे वडील आणून देतात. तशी आमची परिस्थिती नव्हती. म्हणून त्याला सांगतो तुम्ही शिका, तुमच्या पायावर उभे राहा आणि मग तुमचं आम्ही लग्न करू. आणि मिस्टर पण माझे खूप चांगले आहेत, मला समजून घेणारे, सगळे व्यवस्थित आहे आमचं. आणि एक शाळेची आठवण म्हणून एवढी कमी हुशार नव्हते ते माहिती आहे. ज्योतीची मला खूप आठवण येते, कारण माझ्या बेंचवर बसायची. कधी माझा अभ्यास राहिला तर मी ज्योतीची वही नेते, ज्योती द्यायची. कधीच ती मला बोलली नाही तू अभ्यास नाही केला मी तुला वही देत नाही, हे नाही ते नाही. कधी प्रश्नांची उत्तरं सांगायची ती सांगायची. मला आठवत. पण आता आपली मुलं खूप हुशार झालेली आहे. आता मुलांना कुठली गोष्ट सांगायला लागत नाही. तसं मी ठपूच आहे. मी तिला सांगितले माझी ही ज्योती, तिचा फोटो दाखवला, ही हुशार मुलगी. माझी बारकी मुलगी बोलते काय ही पण हुशार तुझी मैत्रीण आहे, तिचा फोन आलाय. मग मी आता पण सध्या मी ठपूच आहे. मला इंग्लिश जास्त येत नाही, पण तरी पण माझ्या मुली शिकल्या नाही असं नाही. मी नाही शिकले म्हणून माझ्या मुली खूप शिकल्या नाही असं नाही. आणि शाळेची आठवण म्हणजे स्वप्नीलची मला आठवण येते. रक्षाबंधन आली की मला भाऊ नाही म्हणून मला स्वप्नीलची आठवण येतं. योगेशची आठवण येते. मी त्याला राखी बांधायची शाळेत असताना, ही मला आठवण आहे त्यांची. आणि दुसरं सांगायचं म्हणजे एवढं सांगायसारखं नाही, एवढं बोलून माझं घरी या देरांना मच्छी खायला सगळे. माझं नाव ममता संजय पाटील. माझा मुलगा आहे 18 वर्षाचा आणि तो आता डिप्लोमा कॉलेजला आहे, नागोठण्याला जातो आणि मुलगी 8वीला आहे. तर माझे मिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहेत. शाळेतली काय आठवण सांग काहीतरी. शाळेतली आठवणी अशा मैत्रिणी आम्ही भरपूर मस्ता करायचो आणि शेवटच्या बेंचवर बसायचो. समोर यायला भीती वाटायची एवढं. सरांच्या समोर कधी यायचं नाही. माई खूप वेळा बदललाय. गावातलं काही भाषण काय थोडंफार करताना दर्शनला ओळखते. हो आहे. हा. आणि मी कुंदाच्या सोबत असायची नेहमी. ती आता आली नाही आहे, काही कारणास्तव आली नाही. ती म्हणाली की मला आता कोण ओळखतील की नाही ओळखतील, येऊ कशी, अशी ती म्हणत होती. तर आता गेल्यानंतर मी तिला फोटो वगैरे दाखवणार. ती आता उद्या मला भेटणार उद्या. हा व्हिडिओ वगैरे दाखवणार तिला. मग तिला पुन्हा कुठला तरी आपण कार्यक्रम घेऊया, मग तेव्हा भेटूया सगळी. चालेल, ठीक आहे. हॅलो, मी वैजंती मनीष चव्हाण. शाळेत भरपूर मज्जा केली. पौर्णिमा, चंदा, ज्योती, एक राजश्री नावाची मैत्रीण होती, तिच्या घरी जाऊन भरपूर पौर्णिमेच्या घरी पण भरपूर मजा केलेली आहे. ते दिवस आठवतात, पोटात गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. खूप मजा केली. मुलगी माझी 7वीला आहे, इथे समोर बसलेली आहे. एक शाळेतली आठवण सांग काहीतरी. काहीतरी सांग ना, शाळेमध्ये काहीतरी किस्सा झालेला. नमस्कार. सगळे आल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे म्हणजे मनापासून बोलायला नाही लागणार, पण हृदयापासून सगळ्यांचे आभार. आणि माझं नाव ज्योती विकास पाटील, माहेरचं. सासरचं ज्योती परेश बैकर. शाळेची नाळ मी तोडली नाही, कारण आता सुद्धा मी एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. त्यामुळे जेवढ्या शाळेमध्ये आठवणी झाल्या, ज्या काही मस्ती तर केलीच नाही, आधीपासूनच शांत.
पण त्या आठवणी अगदी म्हणजे अशा रिसेंटली जाग्या होतात की नाही ही मुलं अरे नाही मस्ती करा हेच आयुष्य आहे. म्हणजे मुलांना असं मला सांगायला लागतं, कारण आत्ताची मुलं व्हॉट्सअप फेसबुक सगळे अगदी मीडियाच्या मागे लागलेली आहेत. पण त्यांना सांगायला लागतं की नाही मस्ती केलीच ना तरच पुढचं आयुष्य तुम्हाला सुकर जाईल. मस्ती केलीच पाहिजे, दंगा केलाच पाहिजे, त्रास दिलाच पाहिजे. त्रास दिल्याने शिक्षकांना कळेल की हा मुलगा बोलका आहे. कारण बघितलं की शाळेमध्ये शांत यायचं, आपला बेंच माहिती होता, त्या बेंचला केलेल्या करामती, वैभव योगेश ते कारण त्या आमच्या बेंचला लावून जायचे. मंजूर सर टार्गेट होते आणि बहुरूपी सर म्हणजे ते म्हणायचे नाही हे ह्यांच्याच लाडके. बहुरूपी सरांनी गणित दिलं की सोडून मोकळं व्हायचं, गप्प बसायचं. कारण त्यांना माहिती आहे सोडवणारी मुलं कमी, मस्ती करणारी जास्त. मंजूर सरांना त्रास देणारे कार्टी इथेच आहेत, सगळ्यात जास्त त्रास देणारे वैभव योगेश. कारण ते माहिती आहे सर इथे येणार चिकटणार ह्यांच्या बेंचला, म्हणून आपण इथे पराक्रम करून जाऊया. नाव त्यांच्यावर येणारच नाही, करणारे लांब. तर अशा खूप साऱ्या म्हणजे गमती शमती आहेत, आठवणी आहेत, पण कधी मस्तीच केली नाही. शाळेत यायचं, बसायचं, डब्बा खायचा. आपल्या एक सीमा माझी सोबत असायची, गीतांजली असायची, तिची तर आठवण अगदी येतेच. जेवणाचं झालं, अभ्यास करायचा, बॅग भरायची, वंदे मातरम झालं की घरी जायचं, आपलं आहे त्या मार्गाने, संपलं एवढं. म्हणजे कोण आहे नाही. आता इथे कोणाचे चेहरे लगेच विचारले तर फक्त मला अमित, वैभव, योगेश असे समोर येणारे चेहरे. चंदा आणि आम्ही दोघी पण मुंबईला राहतो, फक्त फोनवर इतकंच बोलणं होणार. बाकी सगळे सीमासोबत मी 24 वर्षांनी बोलली, पौर्णिमासोबत बोलणं असायचं, बाकी ते कॉन्टॅक्टमध्ये असून सुद्धा बोलणं होत नसायचं त्यांच्यासोबत. तर सगळ्यांना भूक लागली असेल तर आपण जेवून घेऊया. आज सर्वजण इथे वेलात वेल काढून आले त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि शाळेच्या आठवणी सांगायच्या तर बऱ्याच आहेत, पण सांगायचं मेन तर शाळेत कधी आम्ही रुळलोच नाही, शाळेत कधी आमचं लक्ष नव्हतंच शाळेमध्ये लक्ष. कारण 8वीला 3 वर्ष काढले, 9वीला 2 वर्ष काढले, 5 वर्ष असेच गेले. त्यामुळं सोबतची बॅच पुढे गेली आणि मागची बॅच आमच्या सोबत आहे आता. तर आठवणी बऱ्याच काय आहेत, पण आता सांगायला आलो इथं आल्याच्या नंतर सर्व विसरायला होते. पण आता जेवढा आठवत आहे तेवढा इथं तुमच्याबद्दल शेअर करतो. माझ्या बरोबरचे मित्र महबूब, आदर्श, सुमित. शाळेत शिक्षणात लक्ष जास्त नव्हतं, पण बाहेर आम्ही खिडकीजवळ बसायचो, खिडकीतून बाहेर लक्ष जास्त असायचं. खिडकीजवळचा बँच असणं म्हणजे बाहेरची शुद्ध हवा खाणं हे आमचा उद्देश असायचा. त्या पुढचं ऑक्सिजनची जास्त आवड असायची आम्हाला, बाहेरचं नेचर बघायला जास्त आवडायचं, त्यामुळे खिडकीजवळ बसायचो आम्ही. त्यात आदर्श, महबूब पहिला पिरियड झाला की वर्गाच्या बाहेर असायचो आम्ही. कधी कधी तर वर्गाच्या बाहेर असून सुद्धा आमची हजेरी लागायची वर्गामध्ये. पण तेव्हा शिकलो असतो तर आता कुठल्या तरी चांगल्या पदावर असो. जे काही आता आहोत त्यात आम्ही सुखी समाधानी आहोत. अजून बोलायचं तर बरंच आहे, पण आता इथं आल्यावर सर्व विसरायला होतो. पहिल्यांदा असं स्टेजवरती बोलण्यासारखं फील होतं आणि पहिल्यांदा बोलतोय. युट्यूबच्या माध्यमातून आता थोडंफार बोलता येतं. याच्या आधी काही माईक हातात घेणं म्हणजे विचार करायला लागायचा की काय बोलणार पुढे याच्या पुढे. पण आता जरा युट्यूब माझा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे, मी पोयनाडकर या नावाने. तर त्या माध्यमातून मी काही सोशल मीडिया जनतेसमोर सादर करत असतो, काही व्हिडिओ शेअर करत असतो. तर आता प्रत्येकाला भूक जास्त लागलेली आहे, त्यामुळे काही जास्त सर्वांचा वेळ घेत नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी होत्या, पण त्या आता सांगायला इथं वेळ नाही, कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे. तर ह्याच्या पुढे नंतर मग शाळा शिकायची. तेव्हा जेव्हा शाळा शिकायची वेळ होती तेव्हा शाळा असं वाटत होतं की शाळा नाही, आपण बाहेर चांगले आहोत. आणि जेव्हा खरी शाळा सोडली तेव्हा ते दिवस आठवले की नाही बाबा शाळा शिकलो असो, आपल्या मित्रांसोबत असो तर ते चांगलं होतं. पण जेव्हा शाळा सोडली तेव्हा या गोष्टीची आठवण आली. जेव्हा शाळा शिकत होतो तेव्हा वाटलं नाही की शाळा शिकायला पाहिजे होती. शाळा शिकलो असतो तर आणखी कुठे पुढे गेलो असतो. पण असं जे काही आहे ते आता व्यवस्थित आहे. मी आता PNP पोर्ट इथे चांगलं कामाला आहे, परमनंट आहे, चांगला जॉब आहे. रोज सकाळी 4ला उठायला लागतो, खारघरला जावं लागतो, संध्याकाळी 8ला यायला लागतो. असा माझा रोजचा प्रवास आहे. रोजचा 250-300 किलोमीटर ड्रायव्हिंगचा प्रवास करतो. माझा प्रोफेशन ड्रायव्हिंग आहे.
PNPला जे मेन हेड आहेत त्यांना मी खारघरला रोज अपडाऊन पिकअप ड्रॉप असा माझा हे असतो. आणि अजून काय परत काय सांगायचं आहे, पण आता इथं आल्यावर ब्लँक होतो माणूस, तसंच माझा झालेला आहे. जेवढं सांगितलं तेवढं बस. आणि तिकडे तो वाट बघतोय बिर्याणीची, आणि इकडे हे सर्व पब्लिक पण. आणि एक मिनिट, आणि आणखी एक मला सांगायचं, आपल्यातली आणखी एक विद्यार्थी गीतांजली पाटील, ती काही कारणास्तव आपल्यामध्ये राहिली नाही आज. ती देवाघरी तिचं निधन झालेलं आहे. तर मला एवढंच बोलायचं की तिच्या आत्म्यास शांती लागो, यासाठी आपण 2 मिनिटं स्तब्ध राहून तिच्या आत्म्यास शांती लागो हे करणार. चला घेतोय की आपल्याला जेवण करायचं, त्याच्यानंतर आपल्यासाठी मनोरंजनासाठी आपला कार्यक्रम असणार आहे, तो आपल्याला सर्वांना अटेंड करायचा. ही व्हिडिओ खूप मोठी होणार होती, त्यामुळे आपण ही व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवली आहे. तर ही व्हिडिओ आता आपण इथं स्टॉप करणार आहोत आणि आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.